परांजपे स्कीम्सच्या कन्स्ट्रक्शन अथश्रीला 25 वर्ष पूर्ण. भारतातील ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्रात 6,000 रहिवाशांचा टप्पा. भविष्याभिमुख दृष्टिकोन आधारित अधोरेखित. नवे निवासी प्रकल्प साकारण्यात अग्रणी असलेल्या परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित विकासाच्या अथश्री या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतातील संघटित ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्राच्या घडणीत अथश्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदृष्टीतून सुरू झालेला हा उपक्रम आज सन्मान, स्वावलंबन आणि समुदायाधारित जीवनमूल्यांवर आधारलेली सक्षम व्यवस्था बनली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधत वडोदरा येथे अथश्रीच्या 6,000व्या रहिवाशाला घराचा ताबा देण्याचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रहिवासी व्यवस्थापन आणि भागीदार सहभागी झाले होते. आज अथश्रींचे जाळे सुमारे 16 ज्येष्ठ नागरिक वसाहतींमध्ये विस्तारले असून विविध शहरांमध्ये 3,000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना निवास व सुविधा दिल्या जात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात परांजपे स्कीम्सचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्या भाषणाने झाली. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी अथश्रीचा प्रवास आणि वाढती गरज याविषयी मनोगत व्यक्त केलं. यानंतर अथश्रीमधील रहिवाशांनी सादर केलेल्या कलाप्रस्तुतींनी या समुदायातील उत्साह आणि सक्रिय जीवनशैली अधोरेखित केली. या निमित्ताने परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवसाय विकास संचालक अमित परांजपे यांनी आरोग्य सेवा, वेलनेस, आपत्कालीन मदत आणि समुदाय सहभाग या क्षेत्रांमध्ये नव्या भागीदारी जाहीर केल्या. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. स्वागत करतो. सकाळ असूनही एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात, खरंच मनापासून आभार. बोलण्याचं माध्यम माझं मराठीत इंग्लिशमध्ये जसं आपल्याला पाहिजे असेल तसं करीन. माझ्या डावीकडे माझे ज्येष्ठ पुत्र अमित परांजपे आहेत. अमित हा जवळजवळ 12 वर्ष माझ्या बरोबर आहे आणि खूप चांगलं काम तो माझ्या बरोबर करतोय. अथर्शीची संकल्पना ही 2000 साली BG देशमुख जे आपले सेक्रेटरी होते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे चीफ सेक्रेटरी होते, आणि डॉक्टर शरदचंद्र गोखले जे एक सोशल सायंटिस्ट होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्शीची संकल्पना सुरुवात झाली. 2001 साली त्याचा कोनशिला समारंभ आपले भूतपूर्व प्रेसिडेंट व्यंकटरमणजी यांच्या हस्ते झाला आणि तेव्हा आम्ही एक वडाचं झाड लावलं होतं. आज ते 25 वर्षाचं वडाचं सॅपलिंग आहे, त्याचा मोठा वटवृक्ष झालाय. आणि खरंच त्यांच्या मार्गदर्शनाने ही जी संकल्पना आम्ही केली होती ती सुद्धा फार छान लोकांनी आत्मसात केली. पहिली अथर्शी जेव्हा तयार झाली तेव्हा वृद्धाश्रम ही जी संकल्पना होती, हा जो टाबू होता म्हणजे तो बदलून गेला आणि अतिशय चैतन्य असलेली, ज्याला म्हणतो हॅसलफाईड, डिग्निफाईड, जॉयफुल लाईफ हे ज्येष्ठांना आम्ही देऊ शकलो. या 25 वर्षामध्ये 17 वेगवेगळ्या अथर्शीज आम्ही पूर्ण केल्या आणि त्याच्यामधून आज जवळजवळ 5,000 ज्येष्ठ नागरिकांची आम्ही सेवा करतोय. ही संकल्पना जरी परदेशातून आलेली असली तरी आजपर्यंत म्हणजे ती एवढी, ज्याला म्हणूया की कस्टमाइज करणं किंवा भारतीय नागरिकांना आवडेल अशी करणं हे एक चॅलेंज होतं. एजिंग इन प्लेस म्हणतो, कारण का जसं तुमचं वय वाढतं तसं तुमचं चालणं कमी होतं आणि त्या दृष्टीने सगळ्या म्हणजे घराची रचना, प्रत्येक गोष्टीची रचना करणं, तिथे लाईफस्टाईल किंवा जीवनशैली अतिशय चांगली असावी अशा दृष्टीने प्रत्येक अथर्शीमध्ये आम्ही स्विमिंग पूल पण केले. पण स्विमिंग पूल केले पण त्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांना करता येईल त्या दृष्टीने त्याच्यात खूप बदल केले. असं म्हणजे प्रत्येक कॉरिडॉर मध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये बदल तर केलाच, पण सर्वात महत्वाचं झालं ते त्यांना अभिमानाने राहता येईल, इंडिपेंडंटली राहता येईल असं आयुष्य आम्ही देऊ शकलो. आणि आज मी तुम्हाला नक्की सांगेन की कुठच्याही आमच्या अतिशयकरांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि ते भरभरून गोष्टी सांगतील अतिशीमध्ये. आता पहिले 25 वर्ष
अवेअरनेस क्रिएट करण्यात गेली की हे वृद्धाश्रम नाही आणि हे आता इंडिपेंडेंट सिनियर लिव्हिंग ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो ती आता तयार झालेली आहे. आधी डिसिजन आता श्रीमध्ये किंवा सिनियर सिटीजन हाऊसिंग मध्ये घ्यायचा होता, रिॲक्टिव्ह होता की मुलं परदेशात गेली, दुसऱ्या सिटीमध्ये गेली, काहीतरी रोग झाला, त्यामुळे आता केपेबिलिटी थोडी कमी झाली म्हणून आपण मूव्ह व्हावं, आधार असावा. ती सगळी गेले 25 वर्षाची एक थॉट प्रोसेस होता. पण आता तो थॉट प्रोसेस लाईफस्टाईलवर जातोय की का जायचं सिनियर लिव्हिंग मध्ये पेक्षा कधी हा डिसिजन घ्यावा ह्याच्याकडे सगळ्यांचा विचार होतोय. विथ इटसेल्फ सेज दॅट की ही कॅटेगरी खूप जरुरी आहे, कारण भारतामध्ये 2050 पर्यंत 21% पॉप्युलेशन भारतातलं हे सिनियर सिटीजन कॅटेगरीमध्ये जाणार आहे. सो ही खरंच पुढे गरज आहे, पण ती गरज एक लाईफस्टाईल स्वरूपी असावी. कारण आम्ही बघतो की पहिल्यांदी जे अथश्री मध्ये रेसिडेंट्स होते ते वय वर्ष 70 तेव्हा फ्लॅट विकत घ्यायचे. आता वय वर्ष 55ला लोक फ्लॅट विकत घेतात. ट्रेंड्स चेंज झाल्यात. आधी टॉप फ्लोअर आहे हा नकोसा वाटायचा, ग्राउंड फ्लोअर हा पहिला विकला जायचा. आता पहिल्यांदा सगळे टॉप फ्लोअर विकले जातात कारण लोकांची राहण्याची पद्धत पण चेंज झाली. सो असे वेगवेगळे ऍक्च्युली चेंजेस होत जात आहेत आणि ते चेंजेस लक्षात घेता प्रत्येक पहिली अथश्री टू आता ही 17वी अथश्री उद्याच आम्ही पोझिशन देतोय बरोडा मधल्या आमच्या सेकंड फेजचं. सो त्याच्यामध्ये आम्ही आता पिकल बॉल कोर्ट ऍड केलेला आहे, जे ऍक्च्युली हा गेम सिनियर सिटीजन साठी चालू केला होता आणि सगळे यंग मुलंच खेळतात. तर हा पहिल्यांदा आम्ही तिथे चालू करतोय. एक वेगळं प्रयत्न आमचा आहे आणि ह्याच्या पुढे जाताना आम्ही वेगवेगळे टायअप पण करतोय. म्हणजे आम्ही आज अनाऊन्स पण केलं होतं ऑडिटोरियम मध्ये की हे सगळे सिनियर सिटीजन आहेत, हे उच्च शिक्षिक आहे, शिकलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी कामं केलेली आहेत. एक्स MD चेअरमन असे सगळे आहेत. सो त्यांना हाऊ कॅन दे कॉन्ट्रीब्युट बॅक टू द सोसायटी हा एक मोठा प्रश्न आहे त्यांना. आणि आम्ही वेगवेगळ्या बिझनेस स्कूल्स बरोबर टायअप करतोय, जेणेकरून ही लोक त्यांचं नॉलेज या स्टुडंट्स बरोबर शेअर करू शकतील. आम्ही तो मेंटरशिप प्रोग्राम म्हणतोय की आत्ताच आम्ही जे सन्मान केला तर आपले होमी बाबा रिसर्च ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे सायंटिस्ट होते डॉक्टर फडणीस. सो त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे आणि ते काय प्रकारचं नॉलेज आज देऊ शकतात मुलांना, इट इज अमेझिंग. सो या पद्धतीने करतोय. मग आम्ही ब्रिज क्लब्स काढणार आहोत, कार्ड गेम्सचे वेगवेगळ्या टुर्नामेंट्स घेणार आहोत.